बीडमध्ये जिल्हा नियोजन समितीची बैठक पार पडली आणि या बैठकीत कामात हलगर्जीपणा खपवून घेणार नसल्याचा इशारा पालकमंत्री अजित पवारांनी दिलाय। तसंच जिल्ह्यात गुन्हेगारी सहन केली जाणार नसल्याचाही इशारा अजित पवारांनी दिलेला आहे। अशा प्रकारची कामं करताना पूर्ण हेरिटेज लुक ठेवून कुठेही दगडाला रंग न मारता ओरिजिनल स्टोनचा जो कलर असतो तो ठेवून आणि अलीकडच्या काळामध्ये जे काही भाविक येतात, वयस्कर असतील, लहान मुलं असतील, मधल्या वयातले असतील, यांना दर्शनाच्या निमित्तानं जाताना कुठली अडचण येऊ नये त्यामध्ये कायदा सुव्यवस्थेच्या बद्दल मी ताबडतोब त्यांच्याशी चर्चा केली। त्याच्यातले 6 लोक आतमध्ये टाकलेले आहेत। त्यांना जो काही कडक मोकोका वगैरे लावण्याच्या करता जे करावं लागतं ते पण केलं जात आहे। त्याच्यामध्ये अजून 2-3 राहिलेले ते पण पकडायला सांगितलेले। आता हे करण्याच्या मागं काय कारण घडलेले त्याच्याही खोलात जायला सांगितलेलं आहे। अशा पद्धतीनं जे वागतात त्यांना जात पात धर्म काही नसतो। ही विकृती आहे, ही गुंड प्रवृत्ती आहे, ती आपण ठेचलीच पाहिजे।